जी स्त्री स्वतःचा कणभरही विचार न करता आपला संपूर्ण वेळ आपल्या घराला देते, याची कधीच किंमत होऊ शकत नाही। याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस एक स्त्री घरामध्ये असते ना, त्यावेळेस ती खूप विचार करून सगळं काही करत असते। हे काहीच चांगले संस्कार देऊ शकते, बरोबर आहे की नाही? मुलांना शिकवू शकते। अरे आपण गृहीत धरलेली जी बायको असते ना, ही बायको एक जबाबदार सून, आई आणि बायको या तिन्हीचंही कर्तव्य निस्वार्थपणे निभावत असते। म्हणून आपण काय केलं पाहिजे, घरातील बायकोच नाही तर घरातील प्रत्येक स्त्रीचा काय केला पाहिजे, आपण सन्मान केला पाहिजे। संस्कृत मध्ये खूप सुंदर सुभाषित आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। या सुभाषिताचा अर्थ असा आहे, ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा होते त्या ठिकाणी देव राहतात। खूप खूप धन्यवाद।